कधी कधी आयुष्य अगदी साध्या वाटेवरून सुरू होतं, पण त्याच वाटेवर एक वळण असतं जे अख्खं आयुष्य बदलून टाकतं. नशिबाला आपण बदलू शकत नाही, पण त्यांच्या गोष्टी मात्र आपण सांगू शकतो. नांदेड जिल्ह्यातल्या छोट्याशा शांत गावात गोरे कुटुंब राहत होतं. घरची परिस्थिती हालाकीची होती. 2 वेळचं जेवण मिळणंही कधी कठीण व्हायचं. 2 मुलीपैकी मोठीचं लग्न एका साध्या पद्धतीने झालं होतं, पण अजून घरातलं एक मोठं टेन्शन बाकी होतं. लहान मुलगी सुमनचं लग्न. सुमन अतिशय देखणी, सोज्वळ आणि शांत स्वभावाची मुलगी होती. एक दिवस लातूरच्या बाजूच्या गावातून तिच्यासाठी स्थळ आलं. त्या मुलाचं नाव रमेश. सुमन पहिल्याच नजरेत रमेशच्या मनात बसली. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि लाजरा स्वभाव त्याला खूप भावला. साध्याशा पद्धतीने फारसा खर्च न करता अगदी घरच्या घरी दोघांचं लग्न लावण्यात आलं. रमेश खूपच आनंदी होता, कारण त्याला वाटायचं त्याच्या आयुष्यात सुमनसारखी मुलगी आल्यामुळे त्याचं नशीबच उजळलंय. त्याला सतत वाटायचं एवढी सुंदर गोंडस बायको कोणालाच मिळाली नसेल. सुमनच्या रूपाने रमेशच्या आयुष्यात एक नवीन झळाळी आली होती. लग्नानंतर खरं आयुष्य सुरू झालं. रमेश रोज सकाळी कामावर जायचा आणि सुमन घरात एकटीच असायची. ती घरकाम लवकर आटपायची, मग थोडी विश्रांती घ्यायची. काही दिवसांनी रमेशने एक दिवस सहज तिला विचारलं, काम करशील का बाहेर थोडं? सुमनने संकोच न करता होकार दिला. रमेशने तिची ओळख एका बांधकाम ठिकाणच्या मिस्त्रीशी करून दिली आणि तिथे हलकी फुलकी काम तिला मिळू लागली. दरम्यान दोघं भाड्याच्या एका छोट्याशा खोलीत राहायला लागले. संसार छोटासा होता, पण त्यात प्रेम होतं, समाधान होतं. दिवस मजेत जात होते. काही महिन्यातच त्यांच्या आयुष्यात एक मोठा आनंदाचा क्षण आला. त्यांना एक गोंडस मुलगा झाला. घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. सुमनच्या चेहऱ्यावर आई झाल्याचं समाधान लखलखत होतं. मुलगा झाल्यावर सुमन काही दिवस माहेरी गेली. आई वडिलांच्या सहवासात तिला थोडा आराम मिळाला, पण जेव्हा ती पुन्हा नवऱ्याकडे परत आली तेव्हा रमेश म्हणाला, आता तू मुलाची काळजी घे, मी बाहेरचं काम बघतो. सुमन ही तयार झाली. आता ती पूर्ण वेळ घरातच राहू लागली. तिचा दिवस मुलाची देखभाल करण्यात, त्याला दूध पाजण्यात, झोपवण्यात आणि त्याच्या रडण्यावर हसण्यात जात होता. रमेश संध्याकाळी दमून यायचा आणि तिघांचं छोटंसं पण प्रेमळ कुटुंब शांतपणे दिवस घालवत होतं. काही महिन्यांनी रमेशने सुमनसाठी एक स्मार्टफोन घेतला. तू दिवसभर घरी एकटी असतेस, मोबाईल असला की थोडीशी मज्जा वाटेल, असं म्हणत त्याने तो तिच्या हाती दिला. मोबाईल हातात आला आणि सुमनला आता एकटेपण कमी जाणू लागलं. ती शिक्षणानं 10वीपर्यंत शिकलेली होती आणि म्हणूनच मोबाईल तिने सहज हाताळायला शिकला. हळूहळू तिने फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया ॲप्स वापरणं सुरू केलं. सुरुवातीला फोटो बघणं, काही रील्स पाहणं, स्टेटस टाकणं एवढंच होतं. पण काही दिवसात तिची ओळख इंस्टाग्रामवर अजय नावाच्या एका स्मार्ट बोलक्या तरुणाशी झाली. बोलता बोलता, हसता हसता त्यांची चॅटिंग वाढू लागली. अजय तिला दररोज नवीन काहीतरी सांगायचा, कौतुक करायचा, तिच्या सौंदर्यावर कमेंट करायचा. सुमनला पुन्हा नव्याने कुणाचं लक्ष, कुणाचं प्रेम मिळाल्यासारखं वाटू लागलं. ती दिवसेंदिवस अजयच्या चॅटमध्ये गुंतत गेली. रमेश दिवसभर काम करून थकल्यावर संध्याकाळी फोन करायचा, विचारायचा, काय करतेस ग, मुलगा झोपला का? पण सुमन बिझी असायची, कारण ती त्यावेळी अजयसोबत चॅटमध्ये गुंग असायची. रमेशचं बोलणं तिला आता थोडंसं कंटाळवाणं वाटू लागलं आणि अजयचं बोलणं ते मात्र हसवत होतं, आकर्षित करत होतं. एक दिवस सुमनने अजयवर इतका विश्वास ठेवला की त्याला आपल्या घराचा पत्ताच दिला. अजय प्रत्यक्ष तिच्या घरी आला. सुमनला प्रत्यक्ष समोर पाहून तो खूप आनंदी झाला. दोघांच्या नात्याचं आता मैत्रीपलीकडचं रूप होतं. एकमेकांना मिठ्या, चुंबन आणि शेवटी त्यांच्या नात्याने शारीरिक संबंधाचं वळण घेतलं. ते दिवस नशेले होते. अजय रोज भेटायला यायचा, एकमेकांशिवाय राहत नव्हतं. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. काही महिन्यांनी अजयला दुसरं एक अधिक सुंदर श्रीमंत स्थळ मिळालं. आता त्याचं लक्ष तिकडे झुकू लागलं. तो सुमनकडे दुर्लक्ष करू लागला, तिच्याशी उद्धटपणे बोलू लागला. सुमनने एक दिवस रागाने विचारलं, माझ्यासोबत संबंध ठेवलेस, प्रेमाच्या गोष्टी केल्यास आणि आता दुसरीच मुलगी? अजय थंडपणे म्हणाला, ते फक्त त्या काळात होतं, आता माझं आयुष्य वेगळं आहे. सुमन संतापली. मी गप्प बसणार नाही, सांगते तुझ्या होणाऱ्या बायकोला. तिला पाठवते आपले फोटो. तिने ताबडतोब त्या मुलीला मेसेज केला, फोटोही पाठवले. अजयच्या साखरपुड्याच्या आधीच सगळं उघड झालं.
त्या मुलीनं साखरपुडा मोडला. अजयवर नातेवाईकांचा राग ओढवला. संतप्त अजय एका रात्री सुमनच्या घरी आला. जोरजोरात भांडणं झाली. गल्लीत लोक गोळा झाले. सगळ्यांना संशय यायला लागला. या बाईकडे कुणीतरी येत जातं. अखेर ही बातमी रमेशपर्यंत पोहोचली. तो संतापला. घरात धाव घेतली आणि काहीच न ऐकता सुमनला ओरडून म्हणाला, तू माझा विश्वासच संपवलास. जा इथून. माझ्या घरात तुला थारा नाही. सुमन रडत रडत घरातून निघून गेली. मुलाला घट्ट कुशीत घेऊन तिने वेगळी खोली घेऊन राहायला सुरुवात केली. काही दिवसांनी तिने अजय विरुद्ध पोलिसात तक्रार दिली. फसवणूक, गैरफायदा आणि धमकी या आरोपाखाली काही काळ सगळं शांत झालं होतं. पण एक दिवस पुन्हा अजय परत आला. गडगडत्या पावसासारखा. माफ कर मला म्हणाला. झालं गेलं विसरूया. सगळं नव्यानं सुरू करूया असं म्हणत तो पुन्हा तिच्या मनात शिरला आणि पुन्हा एकदा त्यांच्या नात्याने जुना रस्ता पकडला. पण एक दिवस अजयने सुमनच्या मोबाईलमध्ये निलेश नावाच्या दुसऱ्या तरुणासोबतची चॅट वाचली. तो हादरून गेला. हे काय? आता निलेश? सुमन आता निलेशसोबतही जवळीक वाढत होती. ती आधी रमेश, मग अजय आणि आता निलेश. एका मागोमाग एक नातं, एका मागोमाग एक फसवणूक. त्या रात्री सुमन खास साडी नेसून चटकदार मेकअप करून बाहेर पडली. अजयच्या संशयाने जोर धरला. त्याने तिचा पाठलाग सुरू केला. समोरून निलेश येताना दिसला. सुमन थेट त्याच्या जवळ गेली आणि काहीतरी बोलत हसत उभी राहिली. अजयच्या डोक्यात रक्त सळसळू लागलं. तो रागाच्या भरात धावत गेला आणि सुमनला पकडून घाव काढून एका मागोमाग एक वार केले. सुमन जोरात ओरडली. निलेश जवळ आला तर अजयने त्यालाही धमकावलं. डोळे वटारून पाहिलं. तू तिचा पुढचा बाकरा झालास. हिचं प्रेम पाहिलं तरी का नाही अजून? शेजारी लोक धावत आले. गोंधळात अजय घसरून पडला. सुमनला लोकांनी रक्ताच्या थारोळ्यातून उचलून हॉस्पिटलला नेलं. पण डॉक्टरांनी सांगितलं ती गेली आहे. शांत, सुशेगात दिसणाऱ्या सुमनचं आयुष्य एका प्रलयकारी वळणावर थांबून गेलं. तिने जसं इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तसंच शेवटी तिचंच आयुष्य संपलं. अजयसारखा तरुणही प्रेम, संशय आणि वेडसर सुडामध्ये इतका अडकला की त्याचंही आयुष्य जेलच्या भिंतीत बंद झालं. निलेश, त्याचा जीव वाचला पण मनात कायमचा घाव घेऊन. या घटनेतून काय शिकावं? एक चुकीचा निर्णय आणि आयुष्याची अख्खी दिशा बदलते. प्रेम हे विश्वासावर चालतं जेव्हा त्याचा गैरवापर होतो.